काय मी ऐकलं ज्या गोष्टी, काय रे बाबा तू कुठे होतास तू? सर आता राहू दे बस. आत्ता मी तुमच्याच माध्यमातून ज्या गोष्टी आमच्या कानावरती येत आहेत, संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत, काही गाड्या ट्रक बीक सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत, माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून. परंतु या प्रशासनाला काही नाही, डिम्म येतं ना. माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयीसुद्धा नाही आहे. आणि बस आपली आपली त्या सगळ्या भागातनं म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे. आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधल्या एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लाभू. दुर्दैव आहे, मला वाईट या गोष्टीचं वाटतं. इतकं सुंदर मी त्यावेळेला आम्ही नाशिक केलं होतं, त्याची सगळी दुर्दशा बघून वाईट वाटतं. म्हणजे ते बोटॅनिकल गार्डन असेल किंवा माननीय बाळासाहेबांच्या नावाने केलेलं म्युझियम असेल किंवा अनेक गोष्टी ज्या त्यावेळेला केल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींची बस दुसऱ्याने केलं आहे म्हणून त्याची वाट लावायची. मला काल का परवाच मी हा प्रश्न विचारला की त्या स्मार्ट सिटीज काय झालं, त्या स्मार्ट सिटीचं कुठे गेलं? त्या स्मार्ट सिटी कुठच्याही देशातल्या कुठच्याही शहरामध्ये तुम्हाला काहीही दिसत नाही आहे. सगळी शहरं बर्बाद होताना दिसत आहेत. आणि मला ज्या प्रकारे निवडणुका हाताळल्या जात आहेत त्याही खूप फ्रॉड पद्धतीनेच हाताळल्या जात आहेत हे लोकांनाही कळले, लोकांनाही माहिती आहेत ह्यांना मतदान कशा प्रकारचं होतं आहे. परंतु जे काही करतायत मतदान त्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. म्हणजे नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडली जात आहेत, त्याच्यावरती एवढी आंदोलनं झाली, काही नाही, प्रशासन डिंब. आणि ते सगळं चालू असताना देखील ज्यावेळेला निवडणुका झाल्यानंतर परत जर समजा भाजपचं लोकांना निवडून देत असतील, भोगा, अजून काय बोलू शकतो मी.